ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. पिझ्झा म्हटलं की बच्चे कंपनी अगदी खुश होऊन जातात. बाहेरून मागवण्यापेक्षा पिझ्झा घरीच बनवून बघूयात. त्यासाठी पाहूयात हा व्हिडिओ. या व्हिडिओतून सर्व टिप्स दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये जो पिझ्झा बेस बनवलेला आहे टिकवण्यासाठीच्या काही टिप्स पण दिलेल्या आहेत आणि तो भाजायचा कसा याही गोष्टी सविस्तर अशा सांगितलेल्या आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा, तुम्हाला उपयोगाचा आहे. मी अर्धा फुलपात्र पाणी घेतलं. हेच माप आपल्याला ठेवायचं कुठलंही एक. आणि ऍक्टिव्ह ड्राय इस्ट हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळून जातं आणि शिवाय स्वस्तही असतं. पाव ब्रेड बनवण्यासाठी या इस्टचा उपयोग केला जातो. आता हे पाणी मी चांगलं तापवून घेतलेलं आहे. यामध्ये घालून घ्यायची आहे साखर. मी माझ्याकडे मेजरमेंट चमचा असल्यामुळं ती 4 टीस्पून घालते. पण आपल्याकडे टीस्पून नसेल तर या ठिकाणी मी पाहू शकता तुम्ही की मी दाखवत आहे की आपला जो काही अशा पद्धतीचा पोहे खाण्याचा चमचा असतो तो सुद्धा 1 टीस्पूनच असतो. म्हणून हे स्टीलच्या चमच्याने मी 2 चमचे आणि टीस्पून जो आहे मेजरमेंटचा त्यानं 2 चमचे म्हणजे अशी एकूण 4 चमचे साखर घातलेली आहे. साखर थोडीशी मेल्ट झाली की आपल्याला या टीस्पूनने 2 टीस्पून ड्राय इस्ट यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवायचं. उन्हाळा असल्यामुळं इस्ट फर्मंट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि शिवाय पाणी देखील चांगलं कडक आहे. आणि 10 मिनिटांनी पाहू शकता ते मी दाखवते तुम्हाला. त्याआधी एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये 2 कप मी मैदा घेतलेला आहे. आपल्याला नुसत्या मैद्याचे बनवायचे नसतील पिझ्झा बेस त्यावेळेस 1 कप आपण गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेऊ शकतो. मी दोन्ही मैद्याचे कप घेतले. 1 चिमूट त्यात मीठ घातलेलं आहे आणि पाहू शकता 10 मिनिटांनी आपण फर्मंटसाठी ठेवलेलं इस्ट मस्त फेसाळलेलं आहे. आणि आता हे इस्ट यामध्ये थोडं थोडं घालून हा डो मळून घ्यायचा. इस्ट जास्त दिवसाचं असता कामा नये. इस्टला जास्त दिवस झाल्यास ते ऍक्टिव्ह होत नाही आणि त्याचं जे काही काम आहे पिझ्झा बेसचं फुलवण्याचं ते होत नाही. म्हणून त्याची डेट बघून घ्यायची. आणि आता हा डो चांगला मळून घ्यायचा आहे. आपण चपातीचा डो जसा मळतो त्यापेक्षा थोडासा सैलच मळायचा. आणि अजून पाणी लागतं, ते पाणी आपण थंडच घालू शकतो, जसं लागेल तसं. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जिन्नसाच्या प्रमाणाची यादी दिलेली आहे, ती पाहू शकता. आणि आता 7 ते 8 मिनिटं याला छानपैकी मसाज द्यायचा आहे, म्हणजे तो चांगला मळायचा आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं, जास्तही तेलही घ्यायचं नाही. या ठिकाणी पाहू शकता. हे पिझ्झा बनवणं अतिशय सोपं आहे. आपल्याला वाटतं तेवढं काहीच अवघड नाही. मार्केटमधून आणून खाण्याऐवजी या हायजेनिक पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं हा पिझ्झा बनवू शकतो. हा व्हिडिओ पहा आणि नक्की तुम्ही देखील ट्राय करा. आणि मला माहिती आहे तुमचा कशाही पद्धतीनं तो पिझ्झा बिघडायचा नाही. हा डो आता मी 7 ते 8 मिनिट छान मळून घेतलेला आहे आणि तो झाकून ठेवायचा. मला पटकन फर्मंट झालेला हवाय म्हणून मी ओव्हनमध्ये ठेवलेला आहे. ओव्हन बंद ठेवायचं. पहा, मी बंद ओव्हनमध्ये ठेवलेला आहे तो 40 मिनिटांसाठी. आता 40 मिनिटं झालेली आहेत आणि तो पाहू शकता किती फुगलेला आहे. आणि आता याची हवा मी काढून घेते आणि कोरडा मैदा घेऊन पुन्हा एकदा आपण याला 2 मिनिटं मळून घेऊयात. हा डो फर्मंट होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवणं आवश्यक नाही. तो मला लवकर पाहिजे होता म्हणून मी ठेवलेला आहे. आपण झाकून ठेवायचं, त्याच्यावर टॉवेल ठेवायची आणि उष्ण जागेवर ठेवायचं. नसता सगळ्यात सोपं. हिवाळ्यामध्ये हा डो जास्त फर्मंट होत नाही. त्यामुळं कडक पाणी घ्यायचं एका पातेल्यात आणि त्या पाण्यामध्ये डो ठेवलेला बाउल ठेवून द्यायचा 1 तासांसाठी. 1 तासानंतर तो चांगला फर्मंट होतो. आणि उन्हाळ्यात डोचा बाउल ताटाने झाकून त्यावर टॉवेल झाकायचा, उष्ण ठिकाणी ठेवायचा. लगेच 1 तासात तो फर्मंट होऊन जाईल. एवढ्या पिठापासून मी 3 पिझ्झा बेस बनवते, 2 लहान बनवते.
जे की नॉर्मली आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. आणि एक जो पिझ्झा बेस आहे तो मी मोठा बनवणार आहे आणि तो ओव्हनमध्ये देखील मी भाजून दाखवते आणि तव्यावरही कसा हा पिझ्झा बेस भाजायचा हेही सांगते. इथे पाहू शकता एवढ्या जाडीचा हा पिझ्झा बेस, म्हणजे आपण चपाती बनवतो त्यापेक्षा डबल जाडी ठेवायची. आणि माझ्याकडे जो काळा पॅन आहे तो पॅन मी घेतलेला आहे, पण त्याआधी या पिझ्झा बेसला आपल्याला या पद्धतीनं फोर्कनी होल पाडून घ्यायचे आहेत, टोचे द्यायचे. आणि हे दोन्ही पिझ्झा बेस आता बनलेले आहेत. पाहू शकता हा काळा पॅन घेतलेला आहे. पॅन नसेल आपल्याकडे लोखंडी तवा घ्या, आपल्याकडे आहे तो तवा घ्या. आणि या ठिकाणी एक गोष्ट आता लक्षात घ्यायची, ती म्हणजे मी गॅस पेटवला, मीडियम फ्लेम ठेवली आणि तवा तापून घेतलेला होता. तवा अगदी थोडासाच तापवून घ्यायचा, कडक तापवायचा नाही. तवा तापला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यावर पॅन ठेवायचा, जो की पिझ्झा बेस भाजण्यासाठी आपण घेतलेला आहे. आपल्याकडे काळा पॅन नसेल तर स्टीलचं ताट घ्या, एक छोटीशी ताटली, आणि त्यामध्ये हा पिझ्झा बेस तव्यावर ठेवून द्या भाजण्यासाठी. दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे आणि अगदी चटके बसावेत असाही भाजायचा नाही. या ठिकाणी पाहू शकता. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही कधी पिझ्झा बेस आणले असतील तर हे विकतचे पिझ्झा बेस जसे आहेत तसेच झालेले आहेत, अगदी हलके हलके झालेले आहेत. आणि या ठिकाणी मी मोठा पिझ्झा देखील बनवून घेतलेला आहे आणि ओव्हन मधला तवा घेतला आणि हा पिझ्झा मी कन्व्हेक्शन मोडला लावून घेत आहे. पिझ्झा खालच्या स्टँडला ठेवला ओव्हनमध्ये. आता तापमानच्या सेटिंगसाठी आधी कन्व्हेक्शन मोड घेतलेला आहे. 200 डिग्री सेल्सिअस तापमान सेट केलं आणि 5 मिनिटांसाठी हा पिझ्झा मी ओव्हनमध्ये भाजून घेतलेला आहे. पाहू शकता किती छान भाजलेला आहे तो. हे पिझ्झा बेस थंड होण्यासाठी एका जाळीवर काढून ठेवायचे. चांगले थंड झाले. मला पिझ्झे उद्या बनवायचे आहेत म्हणून हे बेस आहेत, हे प्लास्टिकच्या मध्ये मी कव्हर केलेले आहेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता पाहू शकता पिझ्झा मला बनवायचा आहे म्हणून मी ही घेतलेली आहे टॉपिंग. आपल्याला ही विकत मिळते. मला जसा बाहेर विकतचा पिझ्झा मिळतो तसाच बनवायचा आहे, त्यामुळं मी ही विकतची टॉपिंग आणलेली आहे. आपण केचप देखील लावू शकतो आणि ह्या टॉपिंगला आपल्याला या पिझ्झा बेसला लावून घ्यायचं आहे या पद्धतीनं चमच्याने. आणि तुमच्याकडे असलेलं जे काही असेल ते घालायचं, पण पिझ्झामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चीज. तर मी हे पिझ्झा चीज घातलं टॉपिंगमध्ये. पिवळ्या लाल सिमला घातलेल्या आहेत. माझ्याकडे मका होती, मका देखील मी बॉईल करून घातलेली आहे. यामध्ये पत्ता कोबी देखील घालून घ्या. माझ्याकडे पनीर होतं म्हणून मी त्याचे छोटे छोटे क्यूब देखील पिझ्झामध्ये घातलेले आहेत. थोडेसे चिली फ्लेक्स, मीठ आणि शेवटी पिझ्झा सीझनिंग घालून घ्यायचं. पिझ्झा सीझनिंग कुठल्याही दुकानावर सहज मिळून जातं. 5 मिनिटापूर्वी मी हेवी बॉटमची कढई त्यामध्ये मीठ घालून तापायला ठेवलेली आहे. ती कढई छान तापलेली आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज सात्विक पकवान चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देखील टाका. पिझ्झाची टॉपिंग झालेली आहे. एक प्लेट घेतली पोहे खाण्याची, त्यामध्ये पिझ्झा ठेवायचा आणि 8 ते 10 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा. 1 ते 2 मिनिटांचा वेळ कमी जास्त होऊ शकतो. मग काय, हा पिझ्झा तुम्हीही बनवून पहा. कसा झाला होता ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि माझा पिझ्झा छान भाजलेला आहे. खालच्या बाजूनं मी दाखवलेला आहे या ठिकाणी किती छान भाजलेला आहे. कडक अजिबात झालेला नाहीये. अगदी लुसलुशीत आणि लाईट वेट आहे. वाव, मस्त. तुम्ही पिझ्झा बनवा, खा आणि खाऊ घाला. पुन्हा भेटूयात सात्विक पकवान चॅनलमध्ये. तुम्ही, मी आणि नवीन मेनू. बाय बाय.